तिसरा शब्द आहे सॉरी. सॉरी म्हणजे मला क्षमा करा किंवा माफ करा. आता आपल्या हातून काही चूक झाली, काही सांडलं, काही धक्का लागला, कोणाला काही इजा झाली, तर आपण नम्रपणे सॉरी म्हणायचं असतं. ही गोष्ट आपण मुलांना शिकवली पाहिजे. म्हणजे केलं तर केलं, फुटलं तर फुटलं, त्यात काय एवढं होतं, अशा प्रकारची उर्मटपणाची भावना त्यामागे असता कामा नये. कारण मग अशा प्रकारचं जर वागणं असेल तर एक प्रकारची बेदरकार वृत्ती मुलांमध्ये वाढायला लागते, बेफिकिरी वाढायला लागते आणि हळूहळू त्यांना एक गाडीखाली एखादं जिवंत जीवसुद्धा चिरडून टाकायला ते कमी करत नाहीत आणि त्याचंसुद्धा त्यांना काही वाटेनसं होतं. त्यामुळे मुलांना संवेदनशील बनवणं हे आज आपल्या पालकांचं आद्य कर्तव्य आपण समजलं पाहिजे आणि त्यांना सॉरी म्हणण्याची आपण सवय लावली पाहिजे. आता खरं तर कधी कधी सॉरी हा इतका वापरून गुळगुळीत झालेला शब्द आहे की मुलं हा ठीक आहे चूक झाली ना सॉरी म्हणजे ते इतके सहजतेने म्हणून जातात, पण त्यामागे पश्चातापाची भावना, त्या कृतीचा अर्थ त्यांना समजला तर ते इफेक्टिव्ह होतं, नाहीतर त्या शब्दाला काही किंमतच राहत नाही. आता नुसतं सॉरी म्हणून सुद्धा काही होत नसतं. तर आता सपोज मुलांना पण शिकवलं पाहिजे की एखाद्या भाजीवालीला धक्का लागला आणि तिचं टोपलं खाली सांडलं, तर फक्त सॉरी म्हणून पुढे निघून जाणं एवढंच आपलं कर्तव्य नाही आहे, तर तिला सॉरी बरं का म्हणून आपण ती भाजी गोळा करून तिच्या डोक्यावरती टोपली धरायला त्या हात पुढे केला पाहिजे, मदत केली पाहिजे आणि तिची जर काही नुकसान भरपाई झालेली, तिचं जर काही नुकसान झालेलं असेल तर त्याची भरपाई करण्याची सुद्धा आपण तयारी दाखवली पाहिजे. तरच त्या सॉरी म्हणण्याला काहीतरी अर्थ आहे आणि अशाच पद्धतीचे संस्कार आज आपण मुलांमध्ये रुजवायला हवे.